नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबतच्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 5,500 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पर। आता हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि आता भारतातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पर आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पर म्हणजे आपल्याला 5,500च्या भाव पातळीसाठी आणखीन देशांतर्गत बाजारामध्ये किती वाट पाहावी लागणार, हा सामान्य कास्तकार बांधवांचा जो प्रश्न आहे याचंच आज आपण सविस्तर उत्तर या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, आता अशा कोणत्या घटना आहेत, असे कोणते घटक आहेत की ज्याचा परिणाम भविष्यात भावावरती होणार आणि अशा कोणत्या घटना आहेत की ज्या घडल्या की 100% बाजारभावात तेजी येणार आणि त्यानंतर बाजारभाव 100% 5,500 होणार, समजून घेऊया। पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय बाजारभाव। तर आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे तर जेव्हापासून अमेरिकेमधील फेडरल रिझर्व्ह बँकेने म्हणजे आपल्या भाषेत अमेरिकेने व्याजदरात जेव्हापासून 0.5% कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवर संथ गतीने का होईना पण एकतर्फी या ठिकाणी आपल्याला बाजारभावात तेजी दिसते। जो बाजारभाव सीबॉटवरती कपात होण्या अगोदर $10 प्रति बुशेल्सपर्यंत होता तो सध्या $10.5 प्रति बुशेल्सच्या दिशेने आगेकूच करतोय आणि 1 ऑक्टोबर नंतर 100% बाजारभाव पातळी $10.5 प्रति बुशेल्स क्रॉस होईल आणि अशी या ठिकाणी अपेक्षा आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव पातळी ही $11 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचू शकते। आता हे घडलं म्हटलं की काय होणार, आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सुधारणा 100% होणार, पण एवढ्यानं भागणार आहे का? नाही। आंतरराष्ट्रीय बाजारात जोपर्यंत बाजारभाव पातळी कमीत कमी 12 ते $12.5 प्रति बुशेल्सच्या वर जाणार नाही तोपर्यंत देशात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होऊ शकत नाही आणि ही जी घटना आहे ती काय ऑक्टोबर महिन्यात घडण्याची शक्यता नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय जर आपण घडामोडींचा अभ्यास केला तर आंतरराष्ट्रीय बाजार असा सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात 100% 5,500 होणार नाही, त्यासाठी आपल्याला नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागणार। आता देशात अशा कोणत्या घटना येतात की ज्याचा परिणाम होऊन बाजारभावात तेजी येऊ शकते। एक तर बघा 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची खरेदी आणि दुसरा फॅक्टर आहे मित्रांनो परतीचा पाऊस। आता ह्या दोन फॅक्टरपैकी 15 ऑक्टोबर नंतर 100% खरेदी सुरू होणार, कारण आपल्याला शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागताना दिसू शकते आणि त्याच्याच अगोदर सरकार सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे। याच्यामुळे तेजी येईल आणि परतीच्या पावसामुळे नुकसान यंदा होण्याची दाट शक्यता आहे, पण ते किती होते त्यावरती तेजी अवलंबून आहे। जर नुकसान कमी झालं तर तेजी थोडी कमी येईल, पण नुकसान जास्त झालं तर तेजी जास्त येईल। आता या सर्व कारकांचा विचार केला तर बाजारभावात 15 ऑक्टोबर नंतर 100% तेजी येणार, पण ही तेजी किती असणार आहे तर सुरुवातीला 300 जास्तीत जास्त 400-500 तेजी येईल। म्हणजे आपल्याला बाजारभाव 15 ऑक्टोबर नंतर सुरुवातीला 5,000 पार आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो अनुकूल परिस्थितीत 5,200 पार होतील, परंतु ऑक्टोबर महिन्यात 5,500चा भाव मिळण्याची अजिबात शक्यता नाही आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा बाजारभाव 5,500 होईल अशी कमी शक्यता आहे। म्हणजे तुम्हाला कमीत कमी डिसेंबर महिन्याची वाट 5,500च्या भावासाठी पाहावी लागणार आहे।
हे तुम्हाला ऐकताना थोडंसं विचित्र वाटत असेल, परंतु सत्य तुमच्यासमोर प्रदर्शित करणं हे माझं काम आहे, जे मी करत राहणार. आता कुणाला खुश करण्यासाठी चुकीची माहिती देऊ शकत नाही, म्हणून जे सत्य आहे ते तुमच्यासमोर सादर केलं की 31 ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव 5,000 आणि अनुकूल परिस्थितीत 5,200 पर्यंत पोहोचू शकतात. त्याच्यावर बाजारभाव जाणार नाहीत आणि गेले टिकणार नाहीत. 5,500ची अजिबात अपेक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दिसत नाही. भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, या ठिकाणी सोयाबीनची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.